हर खबर की अलग अंदाज, हर खबर की नजर आप तक, सबसे तेज, ये है लोक न्यूज, जनता की बुलंद आवाज। अजून काही घ्यायला राहील का मी हे सांगू शकत नाही. मी एवढ्या खालच्या थराला जाणार नाही खरं म्हणजे, पण जे आहे ते फार गंभीर आहे. कारण ती चोरी खूप मोठी आहे. चोरीने हा डाका आहे. 137 कोटी रुपये दंड होतो. महसूल मंत्री तुम्ही आहात आणि तुम्ही 1 रुपया रॉयल्टी भरत नाही, म्हणजे ही चोरी नाही, हा डाका आहे शासनावर. हा शासनाच्या तिजोरीत डाका टाकलेला आहे मी असं म्हणेन. भोसरी प्रकरणामध्ये सुद्धा त्याला 27 कोटी रुपये दंड झालेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 6 वर्षापासून त्यांनी प्रॉपर्टी विकू नये असं पत्र सगळ्या रजिस्ट्रारला ज्यांचे प्रॉपर्टी ज्या ठिकाणी आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे. ते प्रॉपर्टी सुद्धा विकू शकत नाहीत अजून तिथला अजून लिलाव बाकी त्यांचा, कारण ते भरावे लागणार आहे. 30 कोटी रेडिएटर असलेली प्रॉपर्टी 3 कोटी रुपये मध्ये तुम्ही देतात, म्हणजे किती कौतुक करावं त्यांचं आणि किती बोलावं त्यांच्याबद्दल. कोणी करू शकतं का? पण त्यांनी ते केलेलं आहे. पण सत्ता असली, पॉवर असली की माझं काही होत नाही हे भूत जेव्हा माणसाच्या डोक्यात जातं, पण ते नंतर गेल्यावर काय होतं त्याचं हे उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आहे. आणि मग 27 कोटी दंड त्यांना इन्कम टॅक्सही भरायचा आहे व्हाईटमध्ये बाय चेक अकाउंट मधून, आणि 137 कोटी रुपये आता हे भरायचे आहेत. पण तरी पण माझ्यावर अन्याय कसा, मी पवित्र कसा, भाजप नालायक कसं, देवेंद्र फडणवीस कसं कपटाचं राजकारण करतात, गिरीश महाजन नालायक कसा. आता यात आमचा काय दोष आहे? रेडी रेकनर 30 कोटी असताना 3 कोटी मध्ये तुम्ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी घेता. तो रजिस्ट्रार 3 महिने जेलमध्ये जाऊन आला तुमच्या दडपणाला बळी पडला म्हणून. आपले जावई बिचारे आमचे गिरीश ते 2.5 वर्ष बिचारा तो गरीब माणूस काही काय नसताना 2.5 वर्ष जेलमध्ये जाऊन आला. पण मग हे आपल्याला समजत नाही का? आपल्याला स्वार्थच कसा समजतो हा? रॉयल्टी फाडावी लागते. 84 एकरचा डोंगर आपण करतोय, 1 रुपया रॉयल्टी आपण फाडत नाही, हे आपल्याला कळत नाही. पण स्वार्थ माणसाला कुठे नेऊन ठेवतो याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे भ्रष्टाचारावर आपण लोकांच्या वारंवार बोलतो आणि स्वतः आपण त्याचे कुलगुरू आहात याचा विचार आपण कधी करत नाही. कोणाची प्रॉपर्टी अटॅच झाली? एकनाथराव खडसेची प्रॉपर्टी अटॅच झाली. नाही का, एकनाथराव खडसे ज्यांनी मला जी माहिती आहे त्याच्यावर एसआयटी नेमली होती विधानसभेत, त्यावेळेला मी होतो. महसूल मंत्र्यांनी त्या संदर्भात एसआयटी नेमली. चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की त्यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी 84 एकर जमीन घेतली हायवेला लागून, आणि ती जमीन त्यांनी हायवेला दिली, विकली. त्यातला मुरुम जो होता हा संपूर्ण हा 84 एकरचा सपाटवरती जमीन त्यांनी त्याच्या कुटुंबियाच्या नावावर होती ती जमीन, त्यांनी तो मुरुम हायवेला दिला, जो धुळे नागपूर हायवे चाललेला होता त्यांना. आणि हे करत असताना त्यांनी रॉयल्टी मात्र फाडलेली. आज एखादं ट्रॅक्टर रेतीचं असेल, मुरमाचं असेल, खडीचं असेल, लगेच आरटीओ त्यांना पकडतात, तहसीलदार त्यांना पकडतो, पोलीसवाले त्यांना पकडतात. हे पकडल्यावर त्याला जमा करून घेतात, वर्ष 2 वर्ष सुटत नाही. 1.25 लाख एक ब्रासला तुम्ही त्या ठिकाणी त्याला दंड ठोकतात. आणि खडसेंसारखे मंत्री राहिलेले, 7 खात्याचे मंत्री राहिलेले, 15 वर्ष लालदेवच्या गाडीत फिरलेले महसूल मंत्री राहिलेले एक नेते हे 84 एकरचा डोंगर खोदून टाकतात आणि 1 रुपयाची रॉयल्टी काढत नाही. म्हणजे त्यांना असं वाटलं की मांजर दूध पितं आहे, डोळे बंद करता येतं, त्याला कोणी बघत नाही, असा हा प्रकार मला वाटतं झालेला वाटतोय. आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये सगळा डोंगर पोखरला, सगळा मुरुम विकून टाकला कोट्यावधी रुपयाचा. रॉयल्टी मात्र 1 रुपया त्या ठिकाणी भरली नाही. जे मी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं, एसआयटीचा जो रिपोर्ट आलेला आहे तो वाचल्यावर आपल्याला सांगतोय. आणि हा सगळा पैसा त्यांनी 2 नंबरमध्येच घेतला. सरकारला त्याचे कुठले पैसे भरले नाही. एसआयटी झाल्यावर त्याची सगळी गुगल मॅपिंग झालं, सगळं त्याचं मोजमाप झाली आधुनिक पद्धतीने, आणि जवळपास 137 कोटी रुपये दंड त्यांना या संदर्भामध्ये शासनाने केलेला आहे, महसूल खात्याने केलेला आहे, तहसीलदाराने प्रांताने केलेला आहे. हा मोठा गंभीर गुन्हा आहे खरं म्हणजे तुम्ही एक ट्रॅक्टर पकडलं तर त्या माणसाला एवढं जर करतात, आणि यांनी हजारो ट्रॅक्टर त्या ठिकाणी विकून टाकले, लाखो ब्रास माल विकून टाकला, याकडे कोणी बघितलंही नाही. म्हणजे ही बाब अधिक गंभीर आहे.
आणि म्हणून मग त्यांना शेवटी नोटिसा देऊन त्यांना उत्तर विचारून ते उत्तर देऊ शकले नाही, रॉयल्टी भरलेले दाखवू शकले नाही आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी 137 कोटी रुपया दंड झालेला आहे. ते कोर्टात गेले, सेशन कोर्टात गेले, हायकोर्टात गेले, कोर्टाने त्यांना धुडकावून लावलं, त्यांना त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही प्रांताकडे जाऊन आधी दाद मागा, तिथे 1/4 पैसे आधी तुम्ही भरा. त्यांना 35 कोटी रुपये त्याच्यामध्ये 1/4 रक्कम आहे ती व्हाईटमध्ये भरावी लागणार आहे, नंतर दाद मागावी लागणार आहे. पण ते भरू शकले नाही, त्यांनी ती भरली नाही आणि म्हणून परवा मला वाटतं काहीतरी 2-4 दिवसापासून वाटतं वर्तमानपत्रात आपल्या मधूनच ऐकतो सोशल मीडियातून की त्यांच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत, अगदी फार्म हाऊस असेल, घर असेल, दार असेल, शेती असेल, वाडी असेल, गाडी असेल, सगळ्यांवर आता शासनाने त्यांचा शिक्का मारलेला आहे. त्यांची जी संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, ती शासनाने आता ताब्यात घेतलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांनी अजून पैसे नाही भरले तर त्याचा लिलावही होईल. अशी सगळी पद्धत त्या ठिकाणी चाललेली आहे. एवढी माहिती मला त्या संदर्भामध्ये आहे. 10 वर्षापासून तेही आमदार आहेत, माझा त्यांचा चांगला परिचय आहे. खरं म्हणजे ते असं करू शकतात आता माझा विश्वासच बसत नाही. पण ते बघितल्यावर त्यांनी कुठल्या मनस्थितीतून हे सगळं केलेलं आहे, का निर्णय घेतलेला आहे हे मलाही कळालेलं नाही. वैयक्तिक काय देणे घेणे असतील, भानगडी असतील, वाद असतील, भावबंदक्या असतील, पण इतक्या टोकाचं पाऊल त्यांनी उचलावं तर याचा शॉक आम्हाला सुद्धा आहे, याचा धक्का आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आहे. पण याचं उत्तर आता तेच देऊ शकतील. नाही, युतीचा नेता काही त्यांचा वैयक्तिक वाद आहे, ते दोघं भाऊबंद आहेत, त्यांचे जमिनीचे वाद सांगितले जातात, वैयक्तिक त्यांचे काही लाभाचे वाद त्या ठिकाणी सांगितले जातात. त्यामुळे पक्षासाठी किंवा पक्षाच्या कारणावर त्यांचे वाद नाही आहे. सीएम आमचे डीसीएम दोन्ही संपर्कामध्ये पहिल्या मिनिटापासून त्या ठिकाणी आहेत. दोघांनी या गोष्टीचा खुलासा केलेला आहे. याच्यामध्ये राजकीय कारण कुठलं नाहीये, याच्यामध्ये वैयक्तिक त्यांचे वाद जे आहेत, प्रॉपर्टीचे काही डिस्प्यूट आहे तिकडे, त्याच्यावरून हा वाद त्या ठिकाणी झालेला आहे. आता त्याला तर काय त्यांचं ते मतदारसंघ जिल्हा एक आहे. आता दोन्ही पक्ष समोरामोर पूर्वीपासून आहे, विरोधात पण होते, त्यामुळे त्यांनी तर केला असेल. पण मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे, हे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. गायकवाडांनी असं कुठलंही पाऊल उचलताच कामा नव्हतं, पण त्यांनी का उचललं, कुठली मनस्थिती त्यांची त्यावेळेला झाली. खरं ते स्वभावाने तसे शांत संयमी आहे, पण इतकं टोकाचं पाऊल कोणी माणूस उचलू शकतो याच्यावर माझाही अजून विश्वास बसत नाही. मी आता ते पक्ष नेतृत्व त्या संदर्भामध्ये कारवाई करेल, निर्णय घेईल, होईल. पण पुन्हा मी सांगेल की नुसतं कारवाईने थांबेल त्याचं समाधान असं नाही, पण झालेली कृती ही अतिशय चुकीची आहे. त्याचं समर्थन कोणी करणार नाही. समर्थन करण्याच्या पलीकडच्या शब्दाच्या पलीकडचा हा विषय मला असं वाटतं. गेल्या काळामध्ये बॉडी आमची हाताळलेली, पण मागच्या कार्यकाळामध्ये नोकर भरती निघालेली होती. त्याला कोर्टामध्ये स्टे झाला, त्याच्या परीक्षा झाल्या आणि या परीक्षेमध्ये मोठी अफरातफर, म्हणजे अनेक लोकांजवळून, गरिबांच्या मुलांजवळून त्यांच्याकडून त्या ठिकाणी पैसे उकळण्यात आलेले आहेत. नोकरी लावतो या नावाखाली अनेक गरीब शेतकऱ्यांच्या मुलाची लुटमार, गरीब शेतमजुरांच्या मुलाची लुटमार त्या ठिकाणी झालेल्याचं निदर्शनास आलेलं आहे. काही लोकांनी तक्रारी त्या संदर्भात केल्या की आमचे पैसे अजून आम्हाला परत मिळत नाही आणि त्यांनी नावं सांगितलं की या लोकांनी आमचे पैसे घेतले आणि म्हणून त्या लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि म्हणून हे पैसे नेमके कोणी घेतले, कोणापर्यंत पोहोचले याचा तपास पोलीस या ठिकाणी करताय. आणि मला वाटतं ते लवकरच समोर येईल की हे सगळं गोडबंगाल, या 100-150 जागा ज्या होत्या, किती जागा होत्या त्या 100च्या वर जागा काहीतरी त्या ठिकाणी, त्या 129 जागा होत्या, त्या भरताना बहुतेक सगळ्या लोकांकडून पैसे घेण्यात आलेले आहेत, पण त्या जागा भरल्या गेलेल्या नाही आणि ते पैसे सुद्धा अनेक लोकांना अजून परत देत नाहीयेत. म्हणजे पैसे कोणी घेतले याचा तपास करणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणून पोलीस अतिशय व्यवस्थितपणे या गोष्टीचा तपास करत आहे आणि थोड्या दिवसात ते समोर येईल की यामध्ये कोणी सगळे हे हात तोंड काळ करण्याचं काम केलेलं आहे. नोटिसा निघतायत भ्रष्टाचाराच्या, लागल्या तर नोटिसा त्यांना. आपण 5 वर्षामध्ये काय केलं? 1 वर्ष सांगितलं राहू, 5 वर्ष राजीनामा दिला नाही, कारण लोणी चांगलं लागलं, तूप चांगलं लागलं. मग आता त्या पण नोटिसा लागलेल्या आहेत. त्यात अगदी सरळ सुरक्षित स्वच्छ सगळा भ्रष्टाचार तो सुद्धा समोर आलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण जर स्वच्छ इतके असाल तरच आपण लोकांवर इतका त्रास द्यावा, इतकं छळावं लोकांना, विनाकारण त्रास द्यायचा.
कारण असताना त्याचा खोटे गुन्हे दाखल करायची सत्ता आली की आता ते सत्य काहीच नाहीये. आमच्यावर तर मोका लावून टाकला. 3 वर्ष 12 दिवसापूर्वी मी त्या विजय पाटलाला मोबाईलवर धमकी दिली रामेश्वरनी फोन दाखवून, त्याच्यावर आम्हाला मोका लागला आणि केस 3 वर्ष 12 दिवसांनी त्यांच्या मतदारसंघात नोंद झाली. पुण्याची केस 600 किलोमीटरवर. आम्ही तसं काही केलेलं नाहीये. तुम्ही द्या ना, उत्तर द्या ना एखाद्या नोटिशीला की हा मुरुम टाकला कुठे, कोणती रॉयल्टी फाडली. हा, आता जसं पेरायचंय तसं उगवणार आहे. ठीक, एक पद्धत आहे या संदर्भामध्ये. आपण कुणाचंही बघा, 2 ब्रासवाडीचा सध्याचे ट्रॅक्टर लिलाव करतात, पैसे नाही भरले तर त्याची प्रॉपर्टी लिलाव करतात, त्यांचे 137 कोटी रुपये आहेत. आता यांच्या प्रॉपर्टीवर सरकारचा शिक्का बसलेला आहे, सरकार म्हणून त्याच्यावरचं नाव झालेलं आहे. काही म्हणून त्यांना अजून दिली जाईल आणि त्यानंतरही त्यांनी पैसे नाही भरले तर मग त्याच्या प्रॉपर्टीचा लिलाव होईल. त्या प्रॉपर्टीतून जे पैसे येतील ते होतील, पुन्हा त्यांच्यावर जे दायित्व आहे ते राहणारच आहे. रेडी निर्णय घेईल. आपण काय सांगू, पण आता तुमच्याकडे 1 रुपया जरी बाकी असली, लाख रुपये जरी बाकी असली तर तुम्हाला तर रोखता येत नाही. तुमची एखादी टॅक्स भरायची पावती जरी राहिली ग्रामपंचायतची तरी तुमचा फॉर्म बाद होतो. आता मला वाटतं या संदर्भामध्ये कायदा काय आहे मला पूर्ण काय, मी अज्ञानी आहे फार. खडसे साहेब महसूल मंत्री होते, त्यांनी काही विचार केला असेल कारण ते 7-7 खात्याचे मंत्री होते आणि 15-20 वर्ष मंत्री होते. मी तर छोटासा त्यांनी उकरड्यावर उचललेला कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला काही फार असतो. त्याच्यामध्ये खासदार सुद्धा त्यांच्या घरात सगळेच पदाधिकारी आहेत, माजी पदाधिकारी आहेत, स्वतः खडसे आमदार आहेत. त्याला काय मग त्यांच्या ते सगळ्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्यांच्या कुटुंबातल्या. खडसे परिवार म्हणजे खडसे परिवार, त्याच्यामध्ये मग खासदार तर आहेतच, त्या पण आहे त्याच्यामध्ये.